नमस्कार. बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतोय की लिओसिन का फवारायचं. तर लिओसिन फवारायचा जो टाइम आहे तो आता झालाय. लिओसिन या स्टेजला जेव्हा मका येते तर आपण लिओसिन फवारू शकतो. एका पंपाला 4 ml घ्या. लिओसिन फवारायला काय होऊन जातो, हा जो स्टंप आहे दाखवा, हा जो स्टंप आहे लिओसिन फवारल्यानं 7 ते 8 दिवस मकाची उंची वाढणं थांबून जाते, वाढ थांबते आणि स्टंप मोठा होतो. आता यावर्षी बरेच जण स्टंपची गोष्ट करताय. हे पहा, बरेच जण आपण याची गोष्ट करताय. हे दाखवा, स्टंप दाखव, ते दाखव. स्टंप यावर्षी आपण लोकांना मुळा पण दाखवायला लावल्या, मुळा पण कोरायला लावल्या आणि स्टंपच्या सुद्धा आपण चर्चा करतोय. का बरं? कारण उत्पन्न वाढीसाठी स्टंप मजबूत होणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण लिओसिन 4 ml घ्या. त्याच्यासोबत आळीनाशक घ्यायची गरज नाही. त्याच्यासोबत कोणतंही वॉटर सोल्युबल खत तुम्ही घेऊ शकता. पण लिओसिन फवारल्यानंतर तुमच्या मकाची ग्रीनरी वाढून जाईल आणि ताकददार धांडा होईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.